नमस्कार, आशा कुकिंगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मी आज पुरणपोळी बनवासाठी हरभऱ्याची डाळ घेतला आहे अर्धा किलो. कुकरला लावून घेतला आहे. स्वच्छ नीट करून घेतलं होतं. कुकरला 6 शिट्ट्या काढून घेतला आहे. 6 शिट्ट्यात आपली डाळ छान शिजली आहे. त्याचं पाणी निथळून काढायचं आहे. हे येळणाचं पाणी आहे. ही आमटी बनवायची आहे येळणाची. गॅसवरती बघून पातेलं ठेवलं आहे. त्यातच मी पाव किलो साखर घालून घेणार आहे. अर्धा किलो डाळ होती, त्याला पाव किलो साखर घालणार आहे. तुमच्या गोडानुसार तुम्ही टाकू शकता. एक 10 मिनिट असं मंद आचेवर हे पुरण शिजवून घ्यायचं आहे. आतलं पाणी आटेल. थोडीशी हळद टाकला आहे, विलायची पावडर टाकला आहे आतच. घट्टसर झालं की आपल्याला वाटून घ्यायचं आहे पुरण. पुरण घट्ट झालं आहे, बघू शकता तुम्ही पण. एका चाळणीमध्ये पुरण वाटाच्या चाळणीमध्ये पुरण टाकून घ्यायचं आहे आणि तांब्याच्या साहाय्याने गाळून घ्यायचं आहे पुरण. छान वाटलं आहे बघा पुरण, हो का. सर्व पुरण वाटून घ्यायचं आहे. मी पोळ्यासाठी पीठ मळून ठेवलं होतं अगोदरच. त्याच्या पोळ्या बनवायच्या आहेत. लाटी बनवून घेतला आहे पिठाची. यात पुरणाचा उंडा भरून घ्यायचा आहे. अशा प्रकारे भरायचं आहे पुरण लाटीमध्ये. लाटी तयार झाली आहे. पुरणाचा उंडा तयार झाला आहे. लाटून घ्यायचा आहे पोळी. गोल आकार द्यायचा आहे. फुलार्त लाटून घ्यायचा आहे पोळीला. जोर लावून लाटलं की पोळी फुटते, म्हणून फुलार्त लाटायचं आहे. गॅसवरती तवा ठेवला आहे गरम करायला. थोडंसं तेल लावून पोळी टाकून घेऊया तव्यावरती. वरनं तेल लावूया. पलटून घ्यायचं आहे. जास्त तेल लावल्यावर पोळी आपली एकदम मऊ आणि खुसखुशीत होते. दोन्ही साईडनं भाजून घ्यायचं आहे तेल लावून. सर्व पोळ्या करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. दुसरी बी पोळी मी लाटली आहे इथं. सर्वकडे तेल लावायचं आहे याला पण. असं नक्की करून बघा तुम्ही पण पुरणपोळी. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. खूप छान झाल्या आहेत पोळ्या.